तर मित्रांनो, आज आपण एका युवा मतदाराशी चर्चा करणार आहोत आणि त्याचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, स्वागत करूया मनीष भोईर यांचं. नमस्कार. नमस्कार. तर मित्रांनो, जेव्हा आपण आम्ही किंवा ह्या चॅनल थ्रू आपण जुचंद्र गावामध्ये जातो किंवा जुचंद्र गावातील काही लोकांबरोबर बोलतो आणि ज्यावेळी आम्ही कोणताही मुद्दा घेऊन त्यांच्याशी बोलतो, जसे रिक्षावाले असतील किंवा अजून कोणत्याही क्षेत्रामधली माणसं असतील, त्यावेळी हा प्रॉब्लेम आहे किंवा या प्रॉब्लेमला कसं फेस करावं किंवा काय करावं, त्यावेळी एक नाव असं समोर येतं की तुम्ही काय करा, मनीष भोईर जवळ जा, त्याच्याशी तुम्ही एकदा या मुद्द्यावरती बोला की त्याच्याकडे जे पत्रव्यवहार तो करतो किंवा नेहमी अपडेट जे ठेवतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला का सुचल्या किंवा कशा सुचल्या की हे करायला पाहिजे आपल्या गावासाठी किंवा काय? मी जेव्हा लहान होतो, माझं नाव मनीष प्रवीण भोईर आणि मी जुचंद्र गावातून येतो मी. आणि लहानाचा मोठा जुचंद्र या गावातच झाला, तिथेच शिक्षण झालं आणि अगदी गरीब कुटुंबापासून माझी सुरुवात झाली. अजूनही मी गरीबच आहे, सामान्यच आहे आणि एक रिक्षा चालक आहे. त्याच्या अगोदर मी जॉबला वगैरे होतो मुंबईला. माझी पूर्णतः जे शिक्षण आहे ते टेक्निकल फील्डमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर काही कारणास्तव मला रिक्षा ही जाणीवपूर्वक घ्यावी लागली. म्हणजे मला सरकारी कामामध्ये पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे आणि वैयक्तिक कारणासाठी, आणि दुसरी गोष्ट नोकरी धंदा करताना ह्या सर्व गोष्टींना प्राधान्य देता येत नाही. त्याच्यामुळे मी रिक्षा व्यवसाय घेतला, नाइलाजाने घेतला. आणि जेव्हा म्हणजे त्या अगोदरही मला सामान्य ज्ञान हा विषय माझा जवळचा विषय होता, जनरल नॉलेज. आणि 2014, 2015, 2016, 2017 आणि 2018 ह्या दरम्यान मी MPSC UPSC हे अभ्यास नाही केला, पण आमच्या ज्या टेक्निकल फील्डमध्ये ज्या जागा निघायच्या त्यासाठी सुद्धा सामान्य ज्ञान लागायचं आणि त्यासाठी सामान्य ज्ञानाचा पूर्ण अभ्यास करावा लागायचा, GKचा. आणि त्याच्यामुळे या सर्व गोष्टी आम्हाला समजायला लागल्या मला. त्याच्या अगोदर मी एक सामान्य मुलगा, तरुण जसे हौशी असतात, मौज मजा करायची, फिरायचं, आपलं जसं असते तसं त्या लाईफस्टाईलनुसार मी जगायचो. परंतु जसं जसं GK वाचायला लागलो, नंतर मला तरी वाटतंय 2017 पर्यंत माझ्याकडे फोन नव्हता. 2018ला मी पहिला मोबाईल हँडसेट घेतला MIचा. त्याच्यानंतर मग मी हळूहळू मी जास्त फेसबुक वगैरे वापरत नव्हतो. मी जास्त करून गुगल सर्च, इंटरनेट सर्च वगैरे यावर आपल्याला ज्या लागतात रोजच्या जीवनात जी माहिती लागते रोज जगत असताना ती मी सर्च करायचो. त्याच्यानंतर मी माझ्या पूर्ण वैयक्तिक जीवनामध्ये डोकावू लागलो. सामाजिक जीवन सुद्धा मी बघायचो, परंतु मला माहिती आहे की माझी एवढी पात्रता नाही आहे की मी त्या गोष्टीमध्ये जाऊन बघू, डोकावू, असं तुम्हाला वाटायचं मला तेव्हाही. आणि आजही वाटते का आपली एक लिमिट आहे, एक आपलं सर्कल आखून दिले, त्याच्या बाहेर आपण डोकावू नाही शकत, असं तुम्हाला वाटतंय? नाही, ऍक्च्युअली आहे. मी आज खुलेआम सांगतो, भारत देश हा फक्त स्वतंत्र झालाय, वस्तुस्थिती पाहता स्वतंत्र नाही आहे. स्वतंत्र हे तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला त्या लेवलला जाऊन जगायला लागेल, पैसे कमवायला लागतील त्या लेवलला जाऊन, तर तुम्हाला स्वातंत्र्य आहे. आता हे स्वातंत्र्य पैशाने विकत घ्यावं लागतं. उलट झाले. 70 वर्षानंतर ज्या काही परिस्थिती, आज किती वर्ष झाली, त्या वर्षानंतर हे जे आपण स्वातंत्र्य अनुभवतोय हे सगळं दिखावा आहे, ऍक्च्युअली नाही. एक युवक म्हणून जेव्हा तुम्ही हे वक्तव्य करताय, त्यावेळी तुम्हाला जे बघणारे युवक आहेत त्यांच्या मनामध्ये पण अशाच गोष्टी येत असतील. मग जर असं असेल तर मग युवक कधी पुढे जाणार? युवा नेता म्हणतो आपण, किंवा युवक काय विचार करतो? जर युवक असं म्हटलं जातं की भारत देशाचं भविष्य आहे, जर असं बोलून जर एक युवक मागे आला किंवा तो म्हणाला की नाही, माझी एक लिमिट आहे आणि मला एका लिमिटमध्ये त्याने जर स्वतःला बांधून घेतलं तर मग तो पुढे जाणारच नाही. जर आपण असं म्हणतो की सगळ्या गोष्टींसाठी पैसा किंवा अमाऊंट महत्वाची आहे, पण ज्यावेळी मी आता तुम्हाला इथे बोलवण्याचा उद्देशच असा आहे की मी डायरेक्टली आलेलो नाहीये, तुमच्या गावातील कित्येक माणसं, म्हणजे मला वाटतं मी
20-25 माणसांबरोबर बोललोय आणि खूप चांगली व्यक्तिमत्व आहेत ती, त्यांनी तुमचं नाव का घेतलं हा एक विचार करण्याचा मुद्दा आहे की तुमच्यासारखे युवक बाकी नाही आहेत का. पण जर एखाद्या माणसाच्या अंगामध्ये किंवा त्याची वृत्ती अशी आहे की लढण्याची वृत्ती दिसून येते, स्पष्ट बोलण्याची वृत्ती दिसून येते, तर त्याने माझ्या मते तरी ते सर्कल जे आहे ना ते तोडलं पाहिजे. असं तुझी भावना आहे काय आहे तो महत्वाचा पार्ट आहेच, पण जर एक युवक म्हणून किंवा बाकीचे युवक जेव्हा तुम्हाला बघतात ते काय विचार करतात, आता त्याच पद्धतीने तुम्ही जेव्हा फेसबुक यूज केल्याच्या नंतर ज्यावेळी तुम्ही कोणती कमेंट टाकली जाते किंवा कोणतं वक्तव्य करता त्यावेळी जे कमेंट्स आहेत ज्यावेळी बघता त्यावेळी खूप चांगले कमेंट्स आहेत. मी स्वतः वाचले आहेत ते, मी थोडा अभ्यास केलाय की या व्यक्तीला का सगळेजण बोलतात की नाही की मनीष भोईर जवळ जा तुम्ही, की त्याला खूप चांगली महत्वाची इन्फॉर्मेशन त्याच्याजवळ आहे. मग त्याच्याकडेच का आहे हा एक पार्ट आहे. मनीष भोईर का वेगळा आहे तिथे, कारण का त्याच्यामध्ये लढण्याची वृत्ती दिसून येते. एक युवकांसाठी किंवा प्रत्येक घरातील माणूस असेल किंवा या देशाचा नागरिक असेल किंवा या राज्याचा नागरिक असेल, याला युवकाने जो विचार केला पाहिजे तो तू करतो असं तरी मला तरी वाटतं आणि बाकीच्यांनाही वाटतं, म्हणून त्यांनी तुझं नाव घेतलंय. आता आपण एक अशा मुद्द्याकडे जाऊया की जर आपण असं म्हणतो की युवकाने एक असा सर्कल बांधून घेतला जसं तुमचं वक्तव्य आहे, तर मात्र तो एक सीमित राहील. पण तुम्हाला असं वाटत नाही की नाही तो सर्कल तोडून आपण पुढे गेलं पाहिजे. एक स्टेजवरती फक्त तेवढंच बोलण्यात अर्थ नसतो की आपण काहीतरी म्हणू केलं पाहिजे, अजून काहीतरी केलं पाहिजे असं मनाला नाही वाटत. या प्रश्नाचं उत्तर मी यासाठी देतोय, मी संघर्षमय जीवनातून आलेलो आहे. माझ्या आई वडिलांकडून मी संघर्ष शिकलेलो आहे. माझं एकंदरीत जीवन जर तुम्ही बघितलं, आता मी यावर्षी 30 वर्ष झालोय, ह्या 30 वर्षामध्ये 30 वर्ष संघर्ष झाले. 30 वर्ष माझ्या आई वडिलांनी, आणि हा संघर्ष बघत बघत मी मोठा झालोय. म्हणजे मी जसं तुम्हाला म्हणलो एक सर्कल आहे, ॲक्च्युअलमध्ये आहे, हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. परंतु संघर्षाचं जीवन आहे. आणि मी जे वक्तव्य करतो फेसबुकला, मी निडर आहे. आत्ताच्या घडीला मी निडर आहे. कारण काय आहे, मी माझ्या जीवन मरणाशी पाणी सोडलेलं आहे. उद्या कोण येईल मारेल नाही घाबरत, कुठला पोलीस पैसे घेऊन मला आत टाकेल नाही घाबरत. मी अनेक वेळा माझ्या कॉल रेकॉर्डिंग मी माझ्या FB ला टाकलेले आहे. सर्कल आहे, तुम्ही मान्य करायला पाहिजे. मी खरं बोलतो, एक व्यक्ती या राजकारणामध्ये या वर्षी उतरलेला आहे नवराबायको, ते दोघं जोड्याने बोलतायत की इथे 2.5 फूट पाणी साचलेलं आहे. आणि मी बोलतोय की मी तिथे मच्छी पकडायला दरवर्षी जातो, आत्ताही मी टेप घेऊन येतो, तिथे 2.5 फूट पाणी दाखवा, मी नाही बघितलं. एवढ्या कमेंटवर जर माझ्यावर पोलीस, त्याच्यानंतर पूर्ण प्रशासन आता माझ्यावर डाव धरून आहे. मी कुठे काय मिळतोय बघतात, पण मिळतच नाही, कारण मी कायद्याचा आधार घेऊन मी बोलत असतो. म्हणून जो कोणी व्यक्ती तुमच्याशी संवाद साधताना माझं नाव घेतो, कारण मी कायद्याच्या कसोटीत राहून मी आज पण मी माझं जेवढं सर्कल आहे रिक्षा चालक असे, मी त्यांना त्यांचे फॅमिली मॅटर्स असू द्या किंवा कुठलेही असू द्या, मी त्यांना समजावतो, कायदा काय आहे समजावतो, मार्गदर्शन करतो, कसं पुढे प्रोसीड करायच्या आहेत आपल्याला गोष्टी, या सर्व गोष्टी मी त्यांना समजावतो, परंतु कायद्याच्या अधीन राहून. पण एकंदरीत वातावरण आता जर बघितलं तर कायद्याचा आधार घेऊन तुम्हाला कन्फ्यूज केलं जातं. तुम्हाला उचकावलं जात आहे की काय कन्फ्युजन भ्रष्टाचाराचं आहे. संपूर्णतः कायदे लपवले जात आहेत, नियम लपवले जात आहेत, पैसे दिले का सर्रास कामं होतात. जे तुम्ही जर एखाद्या गोष्टीला पैसे न दिले तर त्याला 6 महिने पण लागतात, 1 वर्ष पण लागतं. पण तीच गोष्ट एखाद्या माणसाने जर पैसे दिले, मी कोर्टाचं सुद्धा सांगतो, वसई कोर्टामध्ये काय चालतं, माझी एक सर्टिफाईड कॉपी आहे, ती अजून मिळाली नाही, त्याला आता बघितलं तर 10 महिने झाले, कारण मी त्याला पैसे नाही दिले. अजूनपर्यंत मी तक्रार केली ना त्याची, खूप वेळा मी त्याचं पाठपुरावा केलाय, म्हणजे अपडेट घेतलेले आहे तिथे जाऊन. आता मी प्रश्न पडतो, मी कोणाकडे तक्रार करायची? तुम्ही न्याय व्यवस्थेचीच तक्रार कोणाकडे करायची? म्हणजे विषय असा आहे की स्वातंत्र्य कसलं आहे, इंग्रज व्यवस्था आहे, फक्त माणसं बदलली आणि काळ बदलला. बाकी बघा, कोणाला सत्य सांगितलं तर तुम्हाला घरात घुसून मारण्याची भाषा आत्ताचे सत्ताधारी कार्यकर्ते करतात.
अजून भरपूर विषय आहे वैयक्तिक. आता मी याच्यावर वैयक्तिक आपण नको जाऊया, कारण कसं आहे की आपण एक समाजासमोर आपण उदाहरण देणार आहोत. तर आता तुम्ही दोन्ही मुद्दे मांडलात. मी गेल्या माझ्या लास्टच्या व्हिडिओमध्ये पण हाच विचार केलेला किंवा बोलण्याचा मुद्दा पण हाच होता की सामान्य व्यक्ती हाच विचार करतोय. आता जसं आपण म्हणतो की संविधानाचा 3रा आणि 4था स्तंभ जो जे आता तुम्ही वक्तव्य केलात, एक आता मीडिया आहे, मीडिया असेल हा 4था स्तंभ आहे, आणि जो 3रा स्तंभ असं बोलतो की न्यायव्यवस्था. आणि न्यायव्यवस्थेबरोबर संलग्न जो येतो तो आहे पोलीस प्रशासन. आता तुम्ही दोन्ही याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं करताय. एक तर न्यायव्यवस्थेवरती पण प्रश्नचिन्ह उभं करता आणि पोलीस प्रशासन याच्यावरती पण प्रश्नचिन्ह उभं करता. मग आता सामान्य माणसाने विचार करावा, तर दोन्हीवरती जर त्याचा विश्वास उठला किंवा नसेलच तर तो डेफिनेटली काय करणार, आपलं काम करण्यासाठी एक अमाऊंट देण्याच्याच मागे पडणार आहे. आणि अशी ही वस्तुस्थिती आहे असं म्हणता तुम्ही. नाही, तुम्ही त्यांच्या मागे लागाल ना तर तुम्हाला एवढा हैराण करतील मेंटली की तुम्ही दुसऱ्या वर्षी जेव्हा जाल त्याच कामाला, तेव्हा तुम्ही असा विचार करणार की पैसे देऊया, पैसे ते व्यापच नको. काय असते, प्रत्येकाकडे जात असते, धर्म असते, त्याचा वापर करतो. कधी कधी जा 3 महिने जेलमध्ये विदाऊट एव्हिडन्स क्रिएट केले जातात. मी 30 वर्ष माझे वडील कोर्टामध्ये होते, त्यांच्यावर मी 15 वर्षाला कोर्ट कचेरी करतो, हायकोर्ट पासून इथपर्यंत. सर्व प्रशासकीय कार्यालय या महाराष्ट्रामध्ये जेवढे पण आहेत ना तेवढे मी फिरलोय. ओके. जेवढे माझ्या अवतीभोवती आहेत जिल्ह्याच्या 4-5. हा खरा संघर्ष या न्यायव्यवस्थेबरोबर आहे असं म्हणावं लागेल तुमचं. हा, आणि हे जे सर्व सरकारी यंत्रणा आहेत, आरोपच नाही पुरावे आहेत माझ्याकडे. म्हणून कोणी काही जर माझ्यावर आक्षेप असेल तो नोंदवू शकता, त्याचे मी पुरावे देईन. सर्व यंत्रणा, सर्व ही जी व्यवस्था आहे ना ही पैशाची गुलाम आहे. न्याय आंधळा म्हणजे पहिला होता असं बोलतात, पट्टी लावले. आता बहिरा पण आहे आणि मुका पण आहे आत्ताच्या घडीला. आणि पत्रकारिता तुम्ही जे बोलले, 4था स्तंभ 3रा स्तंभ जे काही असेल ते, मीडियाचं पोट कशावर भरते. तुम्ही तो नंतर पाठ घेणार आहे पक्षाचा वगैरे, मी सांगतो तुम्हाला. परंतु आज मीडियाचा वापर आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी केलेला आहे प्रत्येक पक्षाने. वसई विरारमध्ये 3 चॅनल आहेत, 4 चॅनल इलेक्ट्रॉनिक चॅनल बघतोय. हा, आपण ह्यांनी या पक्षाचा ठिकाण घेतलाय, त्यांनी त्या पक्षाचा ठिकाण घेतलाय. सामान्य माणसाचे प्रश्न कोण मांडेल? त्यांचे पप्पा मांडतील. मीडियाचे लायसन्स घेतात. मला पण भेटेल मीडियाचं लायसन्स. मला माझा मित्र एक आहे, माझा सवंगडी या क्षेत्रामधला, माझा मार्गदर्शक जो काही माझा मित्र असेल, तो मला कित्येक वर्ष त्याला सांगतो, 5-6 वर्षापासून मागेच आहे की तू मीडियाचं लायसन्स काढ, तुला खूप म्हणजे 4ही बाजूनी धोका आहे. धोका आहे तर धोका आहे, आज न उद्या मरायचंच आहे. सच्चाईने मरणार, सत्याने मरणार, कोणी मारणार, अडकवणार, जेलमध्ये जाऊन खाणार फुकट. मला माहित आहे कसं जगायचं आहे. मी लहानाचा मोठा मी धोक्यातच झालेलो. पण जर एवढा विचार जर तुम्ही करता आणि पुन्हा एवढा विचार म्हणजे इथपर्यंत की मला कुठे जेलमध्येही जावं लागेल, इथपर्यंत जर विचार करणारा जर युवक असेल तर त्याने तो सर्कल डेफिनेटली तोडला पाहिजे असं नाही वाटत तुम्हाला? पुन्हा तोडला ना, लद्दाखला तोडायला गेले, काय झालं? मी जर तोडला तर मला बोलतील की याचं कुटुंब या पक्षावर चालते, त्याचं कुटुंब या पक्षावर चालते, हा माओवादी आहे, हा नक्षलवादी आहे, 3रा पॉइंट नाही मिळाला तर हा देशद्रोही आहे, हा समाजकंटक आहे. असे बरेचसे शब्द कायद्याच्या तरतुदीमध्ये आहेत, त्याचा वापर करून टाकतील आतमध्ये. आणि 15 दिवस लोक विचार करतात, 16व्या दिवशी ते त्यांचं आयुष्य जगतात. पण हे जे वक्तव्य तुम्ही आता या आमच्या चॅनल समोर करताय, त्यामुळे असं वाटत नाही की जो युवक मनीष भोईरला बघून काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल तो थोडा दाबला जाईल असं वाटत नाही की तुम्ही त्याला घाबरवताय असं वाटत नाही? गेल्या वर्षी मी गाव परिवर्तन संघर्ष समिती स्थापन केली. म्हणजे पूर्वता आहे आमच्या गावामध्ये गाव कमिटी, परंतु मी युवकांसाठी स्थापन केली म्हणजे व्हॉट्सअपद्वारे. ओके. आणि त्याच्यामध्ये काही लोक मला प्रेरित होऊन असे तक्रारी वगैरे करायला लागले आणि मला पाठवायचे, माझ्याकडून गायडन्स घ्यायचे, करायचे. मला माहिती आहे यांची बघा चांगलं करतोय करू द्या, परंतु हा कुठे जाऊन थांबणार आहे ते मला माहिती आहे. एक सर्कल आहे, एक सर्कल आहे, त्याच्यासाठी पण एक सर्कल आहे. मग तो पुढे जाणार नाही, खूप सर्कल आहे. तिथे जाऊन तो आज थांबलाय. मी ऑब्झर्वेशन आहे माझं, त्याला वाटलं माझं दुर्लक्ष आहे.
माझं कोणावर दुर्लक्ष नसतं, माझं सगळीकडे लक्ष आहे. पण त्यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे ना, किंवा त्याच्याशी ते बोललं पाहिजे की नाही आता इथपर्यंत आपण संघर्ष केलाय ना, की ते काम होईपर्यंत आपण का नाही मला संघर्ष माझ्या करावा? वैयक्तिक जीवनामध्ये माहिती नसेल, माझे आतापर्यंत 2-3 वेळा डोके फुटलेत या कामामुळे, टाके पडल्यात डोक्यात. अरे बापरे. तो नाही करू शकत, मला माहिती आहे. जाऊ दे, त्याला डिस्टर्ब कशाला करा. आता आपण प्रत्येक जण भगतसिंग तर होऊ नाही शकत ना, आपल्याला माहिती आहे. प्रत्येक जण नाही होऊ शकत, पण बाजू देणारा असला पाहिजे, बस एवढंच माझं असं मत आहे. सर, आतापर्यंत जे आपण डिस्कशन केलं हे एक वैयक्तिक होतं, एक वैयक्तिक मनीष भोईर की स्वतःहून काय विचार करतो, आणि ज्यावेळी लोकांशी तो बोलतो की तो सर्कल बद्दल जरा जास्त फोकस करतोय की नाही, तो एक सर्कल आहे त्या सर्कलच्या बाहेर पडून देत नाहीत कोणाला, ही एक वस्तुस्थिती आता दिसून येते ते तुमच्यामध्ये बोलण्यामध्ये. आपण आता एक युवक म्हणून या देशामध्ये जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे किंवा राज्यामध्ये जे सरकार आहेत, ते तुम्हाला असं वाटतं की ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत किंवा कुठेतरी कमी पडतायत असं वाटतं तुम्हाला? पहिलं इलेक्शन जेव्हा झालं, पहिलं इलेक्शन तसेच कोणतं 2014 पासून जे चेंज झाल्याबद्दल बोलताय चेंज झाल्यापासून ते आतापर्यंत, म्हणजे 11 वर्ष. आमच्या वसई विधानसभेच्या, आज खुल्यामत सांगतो, मी लपवत नाही, खुल्यामत सांगतो, माझ्या घरामध्ये 4 मतं आहेत, त्यातली 3 बहुजनला जातात आणि एक माझं शिवसेनेला जाते, नाहीतर मग भाजपला जात होतं. शिवसेनेमध्ये तर 2 आहेत, कोणती शिवसेना? त्यावेळी ओके, त्यावेळी शिवसेनेला जातात. आता यावेळी खुल्यामत सांगतो की 3 मतं बहुजनला गेली, 1 मत माझं भाजपला गेलं. ओके. प्रत्येक वेळी मी मतदान केलंय ना, मोदीजींना बघून केलेलं आहे. परंतु आज असं वाटते मला, म्हणजे माझ्या काही तक्रारी सुद्धा आहेत या बाबतीमध्ये, आणि मी आमदार मॅडमला अर्ज सुद्धा केला तिथे जाऊन, माझ्या वैयक्तिक सुद्धा आहेत त्यांच्यामध्ये. परंतु काही असं दिसण्यात आलं की चांगल्या व्यक्तीला टॉर्चर केलं जातं, कुठेतरी लांब ठेवलं जातं, हा आपल्या पुढे नाही आला पाहिजे, असं म्हणजे एक सर्कल आहे प्रत्येक गोष्टी. पुन्हा सर्कल आलंय, परत पुन्हा राजकीय क्षेत्रामध्ये पण सर्कल आहे की कोण पुढे आलं पाहिजे. ओके. कोण पुढे आलं पाहिजे, कोण आपल्या असं म्हणताय की तुमचं एक मत आहे असं म्हणताय तुम्ही भाजपला, भारतीय जनता पार्टीला पडून सुद्धा, की आता तुम्ही जे त्यांना भेटायला जातात त्यावेळी तुम्हाला रिस्पॉन्स प्रॉपर मिळत नाही असं म्हणायचं तुम्हाला? रिस्पॉन्स म्हणजे मी जास्त करून सोशल मीडियाचा वापर करतो, परंतु काही लोकांना असं वाटतं की मी ऑनलाईन प्रोसेसमध्येच असतो. माझ्या ऑफलाईन इतकी कागद अशी पेंडिंग आहेत ना, मी काढली ना का समोरचा मला ब्लॉक करतो किंवा मग भांडायला सुरुवात करतो, किंवा मध्ये तिसरा पार्ट असतो तुम्हाला, ते जे कायद्याच्या तरतुदीमध्ये शब्द असतात त्या शब्दांचा वापर करतो. त्याच्याकडे चौथा ऑप्शन नाही आहे की माझ्याशी तार्किक गोष्टीवर तो माझ्याशी युक्तिवाद करेल, असं त्याच्याकडे मुद्दाच नसतो. आता या वसई तालुक्याच्या आमदारांनी मला सोशल मीडियावर ब्लॉक करणं, त्याच्यानंतर त्यांच्या पोस्ट खाली टाकलेल्या माझ्या कमेंट डिलीट करणं, ओके, म्हणजे काहीतरी सत्य आहे ना, काहीतरी मी बोलतो म्हणून मला ब्लॉक केले किंवा माझ्या कमेंट डिलीट केल्या. हे फक्त आपला जो प्रश्न होता हा फक्त वसई विरार पालघर जिल्ह्यापुरता नसून या देशासाठी केंद्र ही धोरणं राबवते, बरोबर आहे, त्या धोरणांना बघून मी मतदान केलं, परंतु त्या धोरणांचा लाभ मला आजपर्यंत कधी झाला नाही, तरी पण मतदान केलं, कधीतरी येईल आपल्यापर्यंत. आजपर्यंत मला नाही असं वाटत की सामान्य माणसापर्यंत यांची कुठल्या धोरणांचा फायदा होतोय सामान्य माणसांना, मला असं किंचितही आता वाटत नाही या बाबतीमध्ये तरी. म्हणजे 1 दशक झालं की सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये भारतीय जनता पार्टी या पक्षाची सत्ता आहे. जेव्हा भारतीय जनता पार्टी इथे निवडून आली, माझं पहिलं फेसबुकला वक्तव्य होतं की आता कामाला सुरुवात करा, जी कामं पेंडिंग चालू आहेत ना त्यांच्या मागे लागा, आमचे मुळात रस्ता हा विषय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा. एक भारतीय जनता पार्टीचा समर्थक म्हणून एक तुमची इच्छा होती असं म्हणा? त्यावेळेला होती. समर्थक म्हणजे काय, मी मतदार आहे, मी मतदान केलं. मतदान केलं म्हणजेच आपण त्या पक्षाला समर्थन देतो असंच होतं. शेवटी दुसऱ्या वेळी त्यांच्या मागे फिरून काय अर्थ नाही. ज्यावेळी एखादा मतदार ज्या पक्षाला मतदान करतो त्यावेळीच त्या गोष्टी घडतात आणि त्याच गोष्टी झाल्या पाहिजे किंवा त्या पक्षाला तो समर्थन देतो असं वाटतं. परंतु तो सगळा एक आपल्याला, मला असं वाटतं एवढ्या वर्षामध्ये माझ्या डोळ्यामध्ये धूळ फेकलेली होती, जो डिजिटल प्रचार आहे. ओके, त्यामुळे असं, त्याच्यामुळे मला असं ते वाटलं ही धोरणं फक्त मीडियावरच आहे, त्या ऍडव्हर्टाईज मध्येच आहे, प्रत्यक्ष मला काय नाही. फक्त लाडकी बहीणचे पैसे येतात माझ्या आईला, तेवढं जाणवतं बस, बाकी काय येत नाही.
त्याला पण कसं आहे, आता राशन संपवायला घेतलं, कोणाला ठाऊक आहे राशन संपवायला घेतलं. 2014 आधी जी सरकार सत्तेमध्ये होती, जशी काँग्रेस सरकार ही सत्तेमध्ये होती, त्यानंतर भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली आणि त्यांचा मुद्दा असा होता की महागाई किंवा पेट्रोलचे दर किंवा अजून कशाचे दर, ह्याच्यावरती आत्ता जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीमध्ये तुम्ही काय विचार करता? महागाई आहे ती वाढत जाणार, ती कमी होणार नाही. परंतु महागाई एवढ्या म्हणजे ते ग्रोथ करायचं, महागाई जी वाढण्याची स्पीड म्हणाल, स्पीड असेल, जे टप्पे आहेत ते खूप पुढे गेलेले आहेत. जास्त म्हणजे 10 वर्षामध्ये जास्त झाली. जे असे टप्प्याटप्प्याने व्हायला पाहिजे ना, ती जास्त झाली. त्याच्या मागे खूप कारण आहेत. एक कारण नाही, कारण ही डेव्हलपमेंट जी चालू आहे, हे पैसे आपले वापरले जातात. हे पैसे वापरून उद्योगांना हे सगळ्या ज्या पायाभूत सुविधा पहिला पुरवल्या जातात प्राधान्याने. मी बोलतोय प्राधान्य उद्योगधंद्यांनाच दिलं जातं असं म्हणायचं. दिलं जातं कारण त्यांचा जो, माझ्या माहितीनुसार, म्हणजे मी दुसऱ्यांच्या माहितीवर बोलत नाही, माझ्या माहितीनुसार मला असं वाटतं की त्यांनी उद्योगांना का द्यायला लावलंय, कारण त्यांच्याकडून नंतर जे काही वसूल करायचे किंवा जे रेव्हेन्यू, म्हणजे एखादा उद्योगपती जेव्हा एखादा प्रपोजल घेऊन येतो तो पहिला शासनाला सांगतो की इथून एवढे रेव्हेन्यू कलेक्ट होणार आहे. परंतु मला त्याच्याशी काय देणं घेणं आहे, ते जे रेव्हेन्यू मिळणार आहे ते 20 वर्षांनी मिळणार आहे, जो प्रोजेक्ट कव्हर झाल्यानंतर. पण ही 20 वर्ष सामान्य माणसं, 20 वर्ष मी काय करायची, मी जगणारच 50 वर्ष आहे, आत्ताचं जीवन आहे 50 वर्षाचं आहे. म्हणून मी सगळ्यांना सांगत होतो, पहिला मी सांगत होतो 20व्या वर्षी 22व्या वर्षी लग्न करा, म्हणजे 25 वर्ष जरी झालं पाहिजे, 25 वर्ष जगायला मिळतात, 50 वर्षी नाही मेला माणूस सांगा मला. आत्ताच्या ज्या वातावरण जशा पद्धतीने चाललंय त्या पद्धतीने वस्तुस्थिती ही आहे. जीवन जास्त नाही लोकांचं. मग हे मी ते जे 20 वर्षांनी नंतर त्याचा 5 वर्ष तर त्याला जे टाकलंय ते गव्हर्नमेंटला पहिला हे करायला लागेल ना, रिस्टोर करायला लागेल. त्याच्यानंतर पुढे जे उत्पन्न मिळणार त्यातून आम्हाला देणार. पण ते तिथपर्यंत मी वाट बघायची का? आता 7 मुख्य रस्ते होते, ह्याचा स्पीड आणि वाढवणचा स्पीड किती आहे? जास्त आहे. तो जास्त. मला काय करायचं आहे, मला माझ्या रस्त्याची मतलब आहे, मी जगलो पाहिजे का नाही? हाच मुद्दा आहे ना. खूप मोठे मोठे प्रकल्प होत आहेत, विरोध नाही आम्हाला, त्याचा विरोध नाही करत आहेत, पण जे ग्रामीण भागामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती खूपच दुर्लक्ष होतं असं वाटत नाही? खूप म्हणजे आता यांचा जो दाखवायचा येतोय ना, तो उद्योगपतींना दाखवायचा आहे. कारण हे जरी कोणी नाकारलं तरी खरं आहे की उद्योगपती आणि पुंजीवादी जी लोक आहेत, जे मोठे मोठे व्यापारी आहेत, यांना पकडूनच राज्यकर्ते जे आपण जे निवडून देतो, हे आपण जरी निवडून देत असलो तरी त्याच्यामध्ये कोण पंतप्रधान होईल, कोण मुख्यमंत्री होईल, कोण कुठचा मंत्री होईल, हे कोण ठरवतं? माझा जे बोलण्याचा उद्देश आहे तो तुम्हाला समजला, आणि जे काही व्हिडिओ बघतात त्यांना सुद्धा कळला असेल की हे कोण ठरवतं. म्हणजे आपण काय खायचं, आपण काय प्यायचं, आपण काय वापरायचं, आपण कसं जगायचं, हे कोण ठरवतं? ते जे बनवतील तेच खाणार ना आपण. म्हणजे असं म्हणायचंय तुम्हाला की भारतीय देशामध्ये जे मोठमोठे उद्योगपती आहेत तेच सगळं ठरवतात असं तुम्हाला सरळ आरोप करतात? सरळ नाही, आरोप नाही, खरंच आहे ते. आता माझ्या मोबाईल मध्ये अमुक मोबाईल आहे, त्यांनी बनवलेला आहे, तो मी सांगितलंय का असा बनवा? ते फंक्शन टाकतील ते मी वापरणार आहे, माझ्यावर डिपेंड नाही काय. म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही की मग की देशामध्ये जे सरकार आहे त्याच्यावरती काही अवलंबून नाही असं म्हणतात? काही अवलंबून नाही. तुम्ही बघा जेवढे प्रोजेक्ट चालू आहेत ते सर्व उद्योगांना व्यापाऱ्यांना जोडून आहे, आणि मला त्याला विरोध नाही आहे. त्याचबरोबर समतोलीचं राजकारण आणि समतोलीचा विकास झाला पाहिजे, सगळं बॅलन्स झालं पाहिजे. तो होताना दिसतो नाही, हा उद्योगाचा टप्पा वरती आणि हा सामान्य माणसाचा टप्पा. सामान्य माणूस हा गरीबच होत चाललेला आहे. म्हणजे माझ्यासारखा रिक्षा चालक, कमाई वाढली ना त्याच्याबरोबर दुप्पट महागाई वाढलेली आहे. म्हणजे कमावलं 1 रुपया ना तर खर्च मला 1.5 रुपये, 50 पैशासाठी मी झटतोय अजून दिवस रात्र. ही वस्तुस्थिती आहे ही, आणि ही कोणी क्रिएट केलेली आहे. आज 10 वर्षामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग हे सगळ्या गोष्टी एक युवक म्हणून तुम्हाला जशा कळतायत, सगळ्यांना कळतायत, मग याच्यावरती पर्याय काय आहेत किंवा काय करू शकतो आपण, किंवा तुम्ही, मी, किंवा अजून हा एक सर्कल सेम आहे, सेम एजचे सर्कल आहे, हा काय करू शकतो? एक पाऊल पुढे गेलं पाहिजे त्यांनी,
किंवा त्यांनी किंवा एक जे प्रतिनिधी आपल्याला, जसं तुम्ही म्हणाल की एक रिक्षावाल्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही बोलता, बरोबर, तर त्यावेळी तुम्हाला अजून बोललं पाहिजे, अजून काम करायची गरज आहे असं वाटत नाही? सामान्य माणसाचा आवाज कोण ऐकूनच घेत नाही. मुळामध्ये यांची जी मोनोपॉली आहे, जी मक्तेदारी आहे, ती अशी म्हणजे एक सर्कल ज्या प्रत्येक ठिकाणी ते मक्तेदारीचं सर्कल. तुमचं जे प्रश्न होता मागे, मी म्हणतोय सर्कल सर्कल, प्रत्येक क्षेत्रामध्ये यांनी मक्तेदारी करून एक वर्तुळ तयार केलेलं आहे. ते प्रत्येक व्यवसायामध्ये असे, प्रत्येक राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये जीवन जगत असताना हे क्षेत्र बनवलेलं आहे, सर्कल बनवलेलं आहे. आणि या वर्तुळामध्येच आपल्याला जगायचं आहे असं वारंवार आपल्याला तसं म्हणजे हिंदीमध्ये महसूस करायला जात आहे. जी ताकद आहे ती आपल्याला अनुभवली म्हणजे जाणीव त्याची करून दिली जाते. आतापर्यंत जे आपलं डिस्कशन झालं त्याच्यामध्ये मनीष भोईर फक्त असं बोलतोय की एक मनात खूप खतखत आहे की सगळ्या गोष्टींबद्दल, म्हणजे राजकारण झालं किंवा न्यायव्यवस्था झाली, पोलीस प्रशासन झालं किंवा मीडिया झाली, सगळ्यावरती रोष तुम्ही व्यक्त करत आहे. आता समजा मनीष भोईर इथे वसई विरार महानगरपालिकेत समजा मेयर या पदासाठी तुम्हाला निवडलं गेलं, समजा की मेयर या पदासाठी मनीष भोईर यांचं नाव पुढे येतंय किंवा झाले, तर तुम्ही पहिली 5 कामं काय कराल? मी पहिली 5 महानगरपालिकेची जी कार्य आहेत, जी पायाभूत सुविधा पुरवली जातात त्यावर फोकस करेन. त्याच्यानंतर इथली जी महानगरपालिकेची शिक्षण व्यवस्था आहे, ट्रान्सपोर्ट असेल, पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, ती समतोल करण्याचा प्रयत्न करेन. आणि कनेक्टिव्हिटी आहे. आज वसई विरार शहरामध्ये एकच प्रॉब्लेम आहे, कनेक्टिव्हिटी नाही आहे. कुठे कुठे बिल्डर माजवलेले आहेत, त्यांच्यामुळे हा दुरावा निर्माण झालेला आहे. तो कुठेतरी बॅलन्स करेन. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा जो उद्धटपणा आहे, जो सामान्य माणसाशी बोलण्याचा, तो कमी करेन. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये असणाऱ्या कायद्याचं जे ज्ञान आहे ते कमी, आणि महानगरपालिकेच्या जे काही अधिनियम आहे त्याच्यानुसार ते कधी कधी चालत नाही, तर त्यांना त्याप्रमाणे चालण्यास भाग पडेल. त्याच्यानंतर जे आता महापौर झाल्यानंतर तुम्ही बोलला काय करणार, अधिनियमामध्ये तरतुदी अशा आहेत ज्या गरिबांना कधी कधी त्याचे पालन करायला प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यामध्ये शिफारसी करण्यासाठी आपल्याला अधिकार आहे महानगरपालिकेला, जे निवडून येते जेव्हा बॉडी, तर ते करण्याचा प्रयत्न करेन. जेणेकरून महानगरपालिकेमध्ये नळ कनेक्शन घ्यायचं असेल, घरपट्टी लावायची असेल, ज्या बेसिक ज्या महानगरपालिकेत सामान्य माणसाच्या ज्या महानगरपालिका अधिकार क्षेत्रामध्ये असणाऱ्या सामान्य नागरिकाला जे पाहिजे असतं, नळ कनेक्शन असेल, वीज कनेक्शन असेल, रस्ता असेल, गटर असेल, ज्या काही जन्ममृत्यूचे दाखले असेल त्याला आज नागरिक पैसे भरतोय, हा भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार कोणी म्हटलं की, जरी या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की भ्रष्टाचार संपूर्णतः नष्ट झालाय किंवा अमुक अमुक आपला देशामध्ये क्रमांक आलाय, तर मी त्यांना असं सांगेन की माझ्यासोबत चला, भ्रष्टाचार काय आहे ते मी दाखवतो. नाही, पण एका न्यूज चॅनलनुसार सलग 3ऱ्या वर्षी महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्या पहिल्या नंबरवरतीच आहे. ते तर पहिला नंबर, सलग 3 वर्ष आहे, सलग 3 वर्ष महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे भ्रष्टाचारामध्ये. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की समजा महापौर किंवा मेयर तुम्ही झालात, तर ह्या गोष्टींवरती त्यांनी फोकस केला पाहिजे. आता समजा कोणही हो, आता निवडणुका येणारच आहे, तर एक सामान्य माणसाच्या अपेक्षा आहेत की जे महापौर होतील किंवा मेयर जे होतील, की त्यांनी ह्या गोष्टींवरती जास्त फोकस करायला पाहिजे. आता तुम्ही जे बोललात नक्कीच करायला पाहिजे. त्याच्यानंतर मग ज्या मानवाच्या ज्या गरजा आहेत, ज्या संविधानाने पहिल्या दिलेल्या आहेत, त्याच्यावर जर आपण लक्ष देणार नसून आणि भलतीचकडे जर आपण लक्ष देणार असू, जसं का उद्योग, व्यापार आणि व्यवसाय, याच्यावर जर लक्ष देणार असू, तर मग उपयोग काय आपण निवडून येऊन? आपल्याला कशाला म्हणजे निवडून दिलं गेलं? 10% लोक इथे जर श्रीमंत असतील तर 90% गरीब आहेत का नाही? मग त्यांच्या गरजा पूर्ण नको व्हायला का? हे लोकतंत्र आहे. लोकतंत्रानुसार त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. फुकट द्या असं नको, पण योग्य दरात द्या, योग्य किमतीत द्या, योग्य वेळेत द्या, एका प्रोसिजर नुसार द्या. शोषण करून नका, ऍटलीस्ट द्या. शोषण करतात, प्रत्येक गोष्टीमध्ये शोषण करून देतात.
तर दुसरा मुद्दा असा आहे की या क्षेत्रामध्ये, आता ज्या क्षेत्रामध्ये आपण वावरतो, तुमचा एक एज ग्रुप आहे, जसं आपला एक सेम एज ग्रुप आहे, त्या एज ग्रुपची मुलं वेगवेगळ्या पक्षाचे जे एक प्रमुख आहेत किंवा जे पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या सोबत दिसतात तुम्हाला. ते एक काय म्हणू त्यांना की एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते हा एज ग्रुप जो आहे, आपला एज ग्रुप जरा जास्त आहे. युवक म्हणून जेव्हा तो कार्यकर्ता म्हणून वागतो, कोणताही पक्ष असो, तो भारतीय जनता पार्टी पक्ष असो, शिवसेना असो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष असो, राष्ट्रवादी असो, बहुजन विकास आघाडी असो, यांचे जे आपल्या एजचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांना तुम्ही काय आव्हान करता की जेणेकरून त्यांनी काय केलं पाहिजे, काय विचार केला पाहिजे तुमच्या एज प्रमाणे? कारण का महत्वाचा मुद्दा हा आहे की सगळ्यांचा एक ग्रुप झालेला आहे आणि तो ग्रुप त्यांच्या काय विचार करतो. आता युथ म्हणून किंवा युवक म्हणून आपण काय विचार केला पाहिजे की एखाद्या पक्षाचं समर्थन करतोय आपण, ते तर त्यांनी नाकारलं नाही पाहिजे की एक असा गट आहे किंवा असे ग्रुप आहेत की ते वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून वागतात, आणि चांगल्या पद्धतीने काही वागतात, काही उर्मट वागतात, हा त्यांचा पर्सनली आहे. पण तुम्ही म्हणून एक युवक म्हणून की त्यांनी काय विचार केला पाहिजे? सामाजिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन हे दोन्ही वेगवेगळं असतं, परंतु व्यक्तिगत जीवनामध्ये आपण कसे आहोत ह्याप्रमाणेच आपलं सामाजिक जीवन असतं, हे नाकारता येणार नाही. म्हणजे कधी कधी म्हणतात बघा की ह्यांनी वैयक्तिक जीवनामध्ये अमुक केला, त्याचा इथे काहीच संबंध नाही. परंतु व्यक्तिगतच तो रावण असेल तर त्याला मी जवळ बसून तो आमच्या मुंड्याच कापणार आहे ना सामाजिक दृष्ट्या. मग तुम्ही कार्यकर्त्यांना हेच सांगतो की तुम्ही जेव्हा व्यक्तिगत जीवन जगता ते सामान्य ज्ञान घेऊन जगा. थोडंसं कायद्याचं पण माहिती पाहिजे, समाज कसा जगला म्हणजे माणुसकी आली पाहिजे अंगी थोडी तरी. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण पक्षाचा झेंडा हातात घेतो, या देशातल्या जी समाज व्यवस्था उभी आहे ह्या सर्वांचं तुम्हाला सामान्य ज्ञान असलं पाहिजे, जे की कायद्याच्या चौकटीत बांधलेलं आहे. प्रत्येक गोष्ट त्याचं तुम्हाला ज्ञान पाहिजे. त्याच्यानंतर कुठली चौकट ही आपल्याला धोकादायक आहे किंवा आपल्यापर्यंत पोहोचणार नाही किंवा सोयीस्कर नाही, याचा बदल करण्यासाठी शेवटी आपण पक्षाला समर्थन दिलं म्हणजे ते धोरणं राबवणार. ती धोरणं चेंजेस करण्यासाठी आपण त्या पक्षाचा झेंडा हातात घेतला पाहिजे. त्याच्यानंतर समाजामध्ये वावरत असताना राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मित्र परिवार नसतो, सहकारी असतात. म्हणजे तुम्ही माझे मित्र, हा माझा मित्र पक्ष, हा सहकारी पक्ष. उद्या जाऊन तू कुठे पण जाऊन विलीन होईल, कारण विश्वासाचा भाग आता राहिला नाही. विश्वासाचा भाग काढला का मी हे सांगतील कूटनीती करतो आम्ही. कूटनीती मग ते जाते महाभारतापर्यंत. त्यांनी ते केलं मानवता जिवंत ठेवण्यासाठी, आणि आता चालू आहे हे सरकार आणि अस्तित्व आणि आता पद पैसा टिकवण्यासाठी. म्हणून मला बघून जो युथ मला बघतोय, तर ज्या पक्षामध्ये, आता मला तर पक्षामध्ये एंट्री नाही कुठल्याच पक्षामध्ये कुठल्याच नाही, मला घेतच नाही, घेणारच नाही. आणि पुढे जाऊन मी सांगतो जाणार पण नाही. मी समर्थक राहीन, आज यांचा उद्या त्यांचा. मला धोरणं पटतील त्या धोरणं पटतील ना. वैयक्तिक आयुष्य जर या धोरणामध्ये डिस्टर्ब झालं तर मग पक्षामध्ये विलीन. मग त्याच्यानंतर विचार करणार. आणि मी त्यांना हेच सांगतो की मग हे आमच्या चॅनल थ्रू तुम्ही सरळ असं म्हणताय की मी कोणत्या पक्षाचं समर्थन करण्यासाठी जाणार नाही, फक्त सगळ्या पक्षांची धोरण, कोणत्याही पक्षाचं धोरण जर मला पटलं तर त्या धोरणाला तुम्ही समर्थन करणार, हे कन्फर्म आहे? 100%. आणि आता जे तुम्ही म्हटलं की जे कार्यकर्ते आहेत ते असा विचार करतायत का की फक्त पार्टी करण्याच्या मागे आहेत असं वाटतं? कार्यकर्त्यांचा कल कसा आहे, बॅनरवर फोटो आला पाहिजे. त्याच्यानंतर कार्यकर्ते नेमले पण असे जातात त्यांच्याकडे पुंजी आहे. पुंजी आहे म्हणजे माझ्या पक्षाचा हा प्रचार करणार. म्हणजे त्याला माझा काही खर्च नाही लागणार. त्याच्यानंतर काही इव्हेंट्स आले पक्षाचे तो करणार. या बेसिसवर आणि एक खानदानी जे कुटुंबवाद आहे, या दोन बेसिसवर पक्षामध्ये पद दिलं जातं. त्याच्यानं आता मी ज्या पद्धतीने चाललोय, म्हणजे नक्कल करून अक्कल येत नाही. ते पण आहे, बरोबर आहे. म्हणजे आता अक्कल आहे, अक्कलीची नक्कल करू शकत नाही ना कोण. जसे पैशाचं सोंग घेऊ शकत नाही तशा पद्धतीचाच गोष्ट आहे. नाही. मग ते दिसतील. आणि आत्ताचे जे सगळे म्हणजे सगळं वातावरण आहे ना,
हे म्हणजे बोलतो ना चमकुगिरी आणि दाखवण्यापासून सुरुवात होते. तो काय करतो, तो किती मेहनत करतो, तो कुठून कुठे आहे, त्याला किती नॉलेज आहे किंवा त्याची दूरदृष्टी किती आहे विकासावर आणि समाजाभिमुख जे प्रशासन आहे त्याच्यानुसार त्याचा दृष्टिकोन पुढे भविष्यामध्ये कसा आहे ह्याला काही अवलंबून नाही. तो दिसतो बॅनरवर, हसतो, दिसतो चांगला, तो युट्यूबला येतो, हात जोडतो, रिबिन कापतो, हार घालतो, बस परत हात असे असे करतो, या समाजामध्ये काहीतरी इव्हेंट कुठला तरी कार्यक्रम आयोजित करतो, तो समाजाला आवडतो. समाजाला आता आता जे पूर्वी जे स्वातंत्र्य सैनिक होते ना ते आवडणार नाही आवडणार, त्यांची वक्तव्य आवडत नाही, कारण का त्यांच्याकडे पैसा किंवा खर्च करण्यासाठी पुंजी नाही असं म्हणायचं. मग ही एवढी मानसिकता आता लोकांमध्ये राहिली नाही ना. मला पण असं हळूहळू वाटायला लागलं कुठेतरी थांबायला पाहिजे, पण आता जो गुण आलाय ना तो थांबतच नाही. रात्री विचार करतो, सकाळी तेच करतो. म्हणजे रात्री विचार करतो नाही आता बस झाला, नाही आता नाही सकाळी करायचं. परत तेच करायचं. मग आता काही ठिकाणी म्हणजे असा विरोध वगैरे होतो की तुम्ही अमुक अमुक लोकांना समर्थन करता, अमुक अमुक लोकांना हे करता. जसं माणूस नाही, चुकीचा असेल असं तसं समर्थन असं करा. आमच्याकडून पण ऐकण्यात आलंय, नाही असं नाही. आता ज्या गोष्टीला किंवा एक राजकीय व्यवस्था झाली किंवा अजून कोणते मुद्दे तुम्हाला आमच्या चॅनल थ्रू लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत, तर तुम्ही काय म्हणाल? मी जास्त लांब जाणार नाही. तर आता येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका होणार आहेत तर त्या निवडणुकीमध्ये मतदान करताना जी चूक मी केले ती धर्माच्या बाबतीमध्ये असेल किंवा जी राष्ट्रीय धोरणं असतील ती बघून मी मतदान अनेक वेळा केली, परंतु माझ्या जीवनाशी निगडीत असलेल्या समस्या आजपर्यंत कोणी पूर्णत्वात नेल्या नाही आहेत आणि मी अनेक समस्यावर मी स्वतः उभा राहून बोललेलो आहे. तर अशा ज्या आपल्या मूलभूत गरजा आणि ज्या समस्या आहेत ज्या आपल्या मूलभूत गरजांना रोजच्या जीवनामध्ये तोंड देत आहेत अशा समस्या जे कोणी आपले स्थानिक नेते निवडून आल्यानंतर पूर्ण करतील अशा लोकांना आपण निवडून द्या. आणि हे जे चॅनल आहे हाक मतदाराची ही पूर्णतः आपली जी व्यवस्था आहे आणि आपण या व्यवस्थेमध्ये आपले लोकप्रतिनिधी निवडून देतो व्यवस्था चालवण्यासाठी. तर आपलं ह्या चॅनलद्वारे आपल्या सामान्य माणसाचं मतदाराचं मत घेतलं तर त्या मतानुसार मी असं सांगतो की मी जे मतदान करणार आहे, जे माझे प्रॉब्लेम्स आहेत, जे वैयक्तिक जीवनापासून सामाजिक जीवनापर्यंत आणि त्याला कंट्रोल करणारं एक राजकीय जीवन, अशा दृष्टीने मी मतदान करणार आहे आणि तशी वाटचाल सुद्धा माझी सुरुवात आहे. मी तुमचं मत परिवर्तन करण्यासाठी या चॅनलद्वारे मी सांगत नाही, परंतु तुमच्या ज्या समस्या असतील त्या पूर्ण करण्याच्या लायक असणारा माणूस, ज्ञानी कुशल माणूस असा जो व्यक्ती असेल उभा त्याला तुम्ही मतदान करा, भावनेच्या आहारी जाऊ नका, एवढंच मी सांगतो. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्स.